दादा नमस्कार, मी कमळी मोहिते. मला जरा तुमच्याकडनं जरा माहिती पाहिजे होती. हे बघा, आता परवा या, कार्यालयाची वेळ संपले, उद्या पोस्ट बंद. दादा आओ ऐका की, अर्जंट काम होतं जरा, प्लीज ऐकून तर घ्या. अर्जंट होतं ना, मग लवकर यायचं ना. आता कार्यालयाची वेळ संपले, आता काहीच होणार नाही. आणि सगळा स्टाफ पण गेलाय. आणि ते काका येणार होते म्हणून आम्ही थांबलो इथे, नाहीतर आम्ही पण निघालो असतो. दादा प्लीज ऐका ना, खूप अर्जंट काम आहे, प्लीज ऐका. बोला, काय काम आहे? हां दादा, माझा आबा म्हणजे आमचा आजोबा हिंदूराव मोहिते. अहो, त्यांना कोण नाही ओळखत, एक नंबर माणूस. गेल्या वर्षीच गेले. ऐकलं, खूप वाईट वाटलं. मी इथे नोकरीला लागलो ना, मला त्यांनी खूप मदत केली. लय भारी स्वभाव त्यांचा. सगळ्यांशी प्रेमाने हसत खेळत राहायचे ते. हां म्हणजे 10-12 वर्षापूर्वी इथं ते येत होतं. ते इथं काय यायचं आणि नेमकं काय काम होतं त्यांचं, ते काय तुम्हाला माहिती आहे का? अहो, आम्ही आता इथे नवीन आहे आणि तुम्हाला बोललोच, मला 2 वर्ष झाले. आता 10-15 वर्षापूर्वी ते काय काम घेऊन यायचे ते आम्हाला कसं समजणार? दादा, तुमचे काही जुने रेकॉर्ड्स असतील, काही नोंदी असतील, त्याच्यात असेल काहीतरी. हां, ते असेल तर मिळेल. कारण का आम्ही सगळं कॉम्प्युटरमध्ये काम करतो ना. अहो, मग तुमच्या कॉम्प्युटरमध्ये असेल ना डेटाबेस जुना. अहो काय साहेब, तुम्हाला ती दिसतंय का कॉम्प्युटर? अहो, त्यासाठी तालुक्याला जावं लागेल. आता आतमध्ये स्टोरूममध्ये बघायचं असेल रजिस्टर, तर उंदरांनी कुरतून टाकले असतील. हे बघा, आता मला वेळ नाही आहे, जायची वेळ झाली. तुम्ही परवा या. अहो, तो एक माणूस येणार आहे म्हणून मी थांबलोय. दादा ऐका की, म्हणजे आम्ही आज जाऊन ते बघू शकतोय का? म्हणजे आता तुम्हीच म्हणला ना, तुम्ही कुणाची तरी वाट बघताय, तेवढ्या वेळात आम्ही बघून येतो की प्लीज. खरंच अर्जंट काम आहे आमचं. अहो, तुम्हाला माहिती आहे ना, आता वेळ झाले. दादा प्लीज प्लीज ऐका, जास्त वेळ नाही घेणार. दादा हो ऐका की, अहो थोडा वेळ फक्त. हां ठीक आहे, चला या माझ्या मागे या.